नमस्कार मित्रांनो, वेलकम ऑन किरण व्लॉगर. मी आहे तुमचा आवडता किरण व्लॉगर आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक अद्भुत व्हिडिओ जो आम्ही बनवला आहे. गॉड्स ओन कंट्री म्हणजे देवभूमी ज्याला म्हणतात, ती देवभूमीला आम्ही भेट दिली आहे आणि ही भेट आहे म्हणजे केरला. केरला हे इंडियातील एक वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन आहे ट्रॅव्हलरचं. टुरिस्ट इथे खूप मोठ्या प्रमाणावरती टुरिस्ट इथे येतात आणि एन्जॉय करतात. तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे कशा पद्धतीने आम्ही केरळाची ट्रीप आम्ही प्लॅन केली, आम्ही एन्जॉय केलं, आम्ही कुठे कुठे भेटलो. त्यासाठी कनेक्टेड राहा किरण ब्लॉगरसाठी किरण ब्लॉगरमध्ये. तर सर्वप्रथम आम्ही मुंबईवरून फ्लाईट पकडली. T2 इंटरनॅशनल एअरपोर्टवरून एअर इंडियाची फ्लाईट पकडून आम्ही आलो कोचीला. कोची इंटरनॅशनल एअरपोर्टला टर्मिनल 2वरून आम्ही फ्लाईट पकडामध्ये आम्ही आलो आहे. 2 तासामध्ये आम्ही पोचलो कोचीला. कोचीला आल्यानंतर आम्ही कॅब बुक केली. कॅब मला पडली आहे 13,500ला आणि 13,500मध्ये मी पूर्ण 5 दिवसासाठी ही कॅब बुक केलेली. ह्या कॅबमध्ये 5 ठिकाणं इन्क्लूड होती, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम होतं मुन्नार, नंतर थेकडी, नंतर अलेपी आणि नंतर बॅक टू कोचीन. देन नाव वी स्टार्ट फ्रॉम कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट. आम्ही कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टपासून मुन्नार जवळजवळ 120 किलोमीटर आहे. दुपारी आम्ही फ्लाईट आमची आली जवळपास 8 वाजता, परंतु काही तांत्रिक बिघाडीमुळे कार मी चेंज केली, कारण कारमधून थोडासा साऊंड होता, म्हणून मी दुसरी कार मागवली एजन्सीकडे आणि कार आली 8 वाजता. आणि जाईपर्यंत आम्हाला दुपारचा अराऊंड 1 वाजला. आमचं हॉटेल होतं सिल्वर कास्केड मुन्नारमधलं एक बेस्ट प्रॉपर्टी होती, नवीन प्रॉपर्टी आहे, जीची कॉस्ट होती 2 दिवसासाठी अराऊंड 13,000च्या आसपास मला कॉस्ट पडली. बट हॉटेल इज अ बेस्ट. मी तुम्हाला व्हिडिओ नंतर पुन्हा एक रीलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ तो पण शेअर करणार आहे. बेस्ट प्रॉपर्टी, 4 स्टार प्रॉपर्टी, खूप चांगली प्रॉपर्टी होती. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल होतं, ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आणि द डिलक्स रूम विथ AC अँड ऑल अम्युनिटीज. सो विल शेअर दॅट मी तुम्हाला तोसुद्धा जो रूम आहे तो तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे. मुन्नारमध्ये 2 दिवस राहताना आम्ही कोणत्या गोष्टी बघितल्या. तर सर्वप्रथम आम्ही मुन्नार एअरपोर्टवरून येताना एक वॉटरफॉल बघितला. त्या वॉटरफॉलचं नाव होतं अट्टुक्कड वॉटरफॉल. तो वॉटरफॉलला आम्हाला आमचा ड्रायव्हर घेऊन गेला. वॉटरफॉलवरती आम्ही थोडी मजा केली, खूप फोटो काढले, मजा आली, खूप धमाल केली आम्ही वॉटरफॉलचे फोटो काढल्यानंतर आम्ही पुढे गेलो स्पाइस गार्डन, पेरियार स्पाइस गार्डन हे माझ्या ट्रॅव्हल एजन्सीने मला त्याची तिकीटं फ्रीमध्ये दिलेली. त्यामुळे पेरियार स्पाइस गार्डनमध्ये मी जाऊन तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पती, ज्यांच्यापासून औषधं बनवली जातात, लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यापासून सर्व प्रकारच्या वनस्पती कशा पद्धतीने बनवल्या जातात, मधुमेहावरच्या वनस्पती, सगळं पद्धतीच्या जेवढे काही आजार आहेत त्या सगळ्या आजाराच्या वनस्पती. त्याच्यानंतर मी गेलो आहे पेरियार गार्डन. तर आम्ही तिथून माझी फॅमिली खूप मोठी जर्नी करून आली मुंबईवरून कोचीनपर्यंत, त्यामुळे ती थकलेली होती. त्यामुळे मग आम्ही तिथून पुढे आम्ही दोन प्लेस व्हिजिट केल्यानंतर आम्ही पुढे हॉटेलला जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरती आम्ही रिलॅक्स केलं. संध्याकाळी त्यांचा केरळाचा प्रोग्राम होता, परंतु तो काही आम्ही बघितला नाही. केरळन जे ट्रेडिशनल डान्सेस आहेत ते ट्रेडिशनल कथकली आणि अजून डान्सेस आणि बाकी ज्या भरतनाट्यम असे डान्सेस होते, प्लस अजून त्यांच्या काही ॲक्टिव्हिटी होत्या, त्या बघण्यामध्ये माझ्या फॅमिलीला एवढा इंटरेस्ट नव्हता, कारण बेसिक त्यामुळे त्यांना तेवढा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आम्ही स्किप केला आणि आम्ही आराम केला हॉटेलमध्ये. 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये माझ्या मुलींनी आणि बायकोनी स्विमिंग पूलमध्ये जाऊन खूप धमाल घातली. मला स्विमिंग पूलमध्ये थंड पाण्यामध्ये भीती नाही वाटत, पण असं थोडंसं बरं वाटत नाही, त्यामुळे मग मी थंड पाण्यात गेलो नाही, मी अवॉइड केला थंड पाण्यात जाण्यापासून. आणि मग मुन्नारमध्ये तो दिवस स्पेंड केल्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला आमचा ड्रायव्हर घेऊन गेला. तिकडे एक असं मस्त प्लेस आहे, त्याचं नाव आहे एराविकुलम नॅशनल पार्क, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माझा कॅब ड्रायव्हर मला एका स्पॉटपर्यंत घेऊन गेला आणि त्याच्यानंतर तिथून त्यांच्या पर्सनल बसेस असतात ज्या तुम्हाला घेऊन जातात वरती डोंगरावरती, जिथे तुम्ही प्राणी बघू शकता. तिथे आम्ही रेनडिअर बघितलं आणि अजून 2-3 प्राणी बघितले चांगले. आणि मस्त वरतून व्ह्यू आहे, जिथे तुम्ही केरळाच्या टी ट्रीज ज्या असतात, ज्या व्यवस्थित पद्धतीने कटिंग केलेल्या असतात, त्यांचा अमेझिंग व्ह्यू तिथून तुम्हाला भेटला जातो. आणि तिथे तुमचे सुंदर फोटो तुम्ही काढू शकता. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने फोटो काढलेले आहेत, एकदम मजा धमाल केली आम्ही सगळ्यांनी. वरती जाताना मी आणि माझी फॅमिली आणि माझ्या बायकोनी धमाल फोटो काढलेत. जबरदस्त व्ह्यू आहे.
एर्विकुलम झाल्यानंतर आम्ही टी फॅक्टरीमध्ये गेलो. टी फॅक्टरीमध्ये आम्ही टी कशा पद्धतीने बनवली जाते ते सुद्धा बघितलं. टीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने फोटो काढले आणि त्याच्यानंतर टी फॅक्टरीपासून आम्ही पुढे गेल्यानंतर नंतर पुढे गेलो आणि नंतर इको पॉईंट आणि अजून 2-3 पॉईंट, इको पॉईंट अजून दुसरे 2-3 पॉईंटला आम्ही भेट दिली आणि मस्त अमेझिंग फोटो काढले. फोटो पॉईंट म्हणून बोलला जातो. फोटो पॉईंटला पण गेलो आणि तिथे आम्ही भेट दिली. त्यामुळे जबरदस्त व्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुन्नारमध्ये 2 दिवस स्पेंड केल्यानंतर आम्ही नंतर दुसरा दिवस होता तिथे आम्ही थेकडीला आलो. थेकडीला आम्ही टायगर रिझर्व पॉईंट म्हणून आहे, टायगर रिझर्वला भेट दिलं. तिथे आम्ही बोटिंग केली. बोटिंगचे पर पर्सन जर तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर 450 रुपये आहेत, पण तुम्ही ऑफलाईन तिथे जाऊन बुक केलं तिथे पण तुम्हाला कॅबनी तुमच्या कारने एका ठिकाणी डेस्टिनेशनला सोडलं जातं. तिथून तुम्हाला प्रायव्हेट बसेस जे त्यांच्या स्वतःच्या बस आहेत, जंगल फॉरेस्ट रिझर्वच्या ज्या बस आहेत त्या बस तुम्हाला घेऊन जातात त्यांच्या डेस्टिनेशनला जे आहे टायगर रिझर्व पॉईंट. त्या डेस्टिनेशनला घेऊन गेल्यानंतर तिथून तुम्हाला बोटचं तिकीट आहे पर पर्सन. मी तुम्हाला सांगितलं 450 इज लाईक ऑनलाईन जर तुम्ही बुक केलं तर, आणि त्याची शाश्वती जास्त असते तुम्हाला तिकीट मिळण्याची. आणि जर तुम्हाला ऑफलाईन बुक करायचं असेल तर ते आहे अराउंड 260 रुपीज. तर ते 260 रुपीज पर पर्सनचं तिकीट घेतलं आणि आम्ही बोटमध्ये बसलो. आणि इंडियातलं सर्वात मोठं लेक आहे जे कर्नाटकाची आणि आंध्राची बॉर्डर कनेक्टेड आहे, अशा लेकमधून आम्ही ट्रॅव्हल केलं बोटमधून. आणि आम्ही बोटमध्ये आमची इच्छा होती की आम्हाला बंगाल टायगर दिसणार, हत्ती दिसणार, खूप काही प्राणी दिसतील, परंतु अपेक्षेप्रमाणे बंगाल टायगर आणि हत्ती दिसला नाही. परंतु बाकीचे लहान सहान प्राणी जसं हरिण आहे, रेनडियर आहे, त्यांना अजून टर्टल आहे, प्राणी आणि पक्षी दिसले आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे. हरिण दिसलं, खूपशे प्रकारचे प्राणी दिसले आणि थोडंसं डिसअपॉइंट होऊन आम्ही निघालो. पण ठीक आहे, जे प्राणी दिसले ते पण चांगले होते तेवढ्या पैशामध्ये. आणि मेन म्हणजे आम्ही पोहण्याची मजा घेतली, आम्ही बोटिंगची मजा घेतली. त्याच्यानंतर टायगर रिझर्व झाल्यानंतर आम्हाला लेट झालं कारण 3:30ची आमची वेळ होती, 3:30 to 5ची. नंतर आम्ही एलिफंट राईड करायला गेलो, पण एलिफंट राईडची आम्हाला तिकीट भेटली नाही. बाजूलाच एलिफंट राईडचं स्पॉट आहे. तिकीट न भेटल्यामुळे आम्हाला जावं लागलं घरी. पण त्यांनी आमच्या ड्रायव्हरने सांगितलं आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही सकाळी मॉर्निंगची तिकीट लवकर घ्या आणि उद्या सकाळी या, म्हणजे तुमचं एलिफंट राईड होऊन जाईल. मग मी अपेक्षेप्रमाणे तिकीट घेतली. पर पर्सन 500 रुपये, 1000 रुपयाच्या तुम्ही 2 तिकीट घेतल्या. मुलीला माझ्या फ्री होतं. 2 तिकीट घेऊन मी निघालो घरी. हॉटेलला आमचं थेकडीमध्ये हॉटेल होतं कार्डामॉम थेकडी. हे तिथलं वन ऑफ द बेस्ट हॉटेल होतं. कार्डामॉम थेकडीची जी किंमत होती ती अराउंड 3-3.5 रुपये होते विदाऊट फूड. थेकडीला आम्ही 1 दिवस स्पेंड केल्यानंतर आता नेक्स्ट डेस्टिनेशन होतं. पहिले सकाळी आम्ही जाऊन एलिफंट राईड केली. मित्रांनो, एवढी मजा आली एलिफंट राईडला, तुम्ही विचार नाही करणार. माझी फॅमिलीने खूप फुल धमाल केली एलिफंट राईडवरती. एलिफंटसोबत फोटो काढताना खूप मजा आली, एलिफंटवर राईड करताना मजा आली. खरंच जर तुम्ही केरळला येत असाल तर एलिफंट राईड नक्की करा, खूप छान फोटो येतात. आणि मेन म्हणजे गणपती बाप्पाचं प्रतीक असलेलं हत्ती जे आपण म्हणतो, एलिफंट जे आपण हत्ती म्हणतो, त्याचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती मिळून जातो. त्याची अशा पद्धतीची सोंड आपल्या डोक्यावरती येते आणि तो फोटो तर अमेझिंगच होता. खूप धमाल केली आम्ही त्या फोटोमध्ये. त्याच्यानंतर थकलो, मजा आली, पण मला एक्सपिरियन्स सांगताना खूप मजा येते. थेकडीमध्ये त्या दोन्ही केल्यानंतर आम्ही मग निघालो. थोडं टायर्ड होतं, माझी फॅमिली थोडी टायर्ड होती, त्यामुळे नंतर आम्ही निघालो अलेपी. आणि अलेपीला नेक्स्ट एक्सटेन्शन होतं आमचं बोट हाऊसमध्ये राहण्याचा एक सर्वानंद आम्हाला घ्यायचा होता. आणि हा सर्वानंद आम्ही घेतला. परंतु थेकडीपासून अलेपीचा डिस्टन्स होता 140 किलोमीटर, जे काढण्यासाठी आमच्या ड्रायव्हरनी खूप मदत केली. 4 तासामध्ये त्याने गाडी घेऊन आला. कारण आमची अलेपीला जी बोट होत होती तिचा लास्ट पॉईंट होता 1 वाजता निघणार होती बोट. त्यामुळे 1 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं होतं. ड्रायव्हर काकांनी खूप मदत केली. आमच्या ड्रायव्हरचं नाव होतं इस्माईल अंकलने आम्हाला खूप मदत केली. आणि 4 तासामध्ये त्यांनी आम्हाला थेकडीवरून अलेपीला पोचवलं. आणि नंतर आम्ही गेलो अलेपीला बोट हाऊसमध्ये. बघतो तर काय समोर मोठी बोट, 2 फॅमिली आमची वाट बघत होत्या. आणि मग तिकडची लोकं आली, आमचे सामान उचललं आणि बोटमध्ये आम्हाला प्रस्थान केलं. आमचा रूम दाखवला बोटमध्ये. अमेझिंग रूम होता, डिलक्स सुपर AC रूम, खूप धमाल. बोट म्हटलं तर एकदम मजा आली. बोटवरती बसल्यावरती आम्हाला अत्यानंद भेटला. कारण हा जो लेक आहे, हा लेक म्हणतात जगातला मोठा लेक आहे जिथे बोटिंग होते. आणि बोटिंग इज लाईक जबरदस्त बोटिंगचा अनुभव होता. त्याच्यामध्ये आम्ही गेल्यावरती आम्हाला त्यांनी रूम दिलं, टी दिल्यानंतर त्यांनी आम्हाला भज्या आणून दिल्या. त्यानंतर रात्री जेवण होतं
आणि देन सॉरी दुपारी जेवण होतं. दुपारी जेवण दिल्यानंतर आम्ही मस्त फोटो सेशन केलं. मी माझ्या बायकोने मस्त बोटीवर टायटॅनिक स्टाईलमध्ये फोटो काढले, फुल धमाल. माझ्या मुलीने पण जबरदस्त फोटो काढले. बोटीच्या व्हीलवरती जे ड्रायव्हिंग व्हील असतं, सॉरी ड्रायव्हिंगचं जे हे असतं स्टेअरिंग असतं त्याच्यावरती बसून पण आम्ही मस्त मस्त फोटो काढले आणि खूप धमाल केली. धमाल अनुभवल्यानंतर, बोटिंगची धमाल अनुभवल्यानंतर आम्ही विचार केला की खूप मजा आली. ती रात्र आम्ही अलेपीच्या सिम्फनी हाऊसबोटवर काढली आणि सिम्फनी हाऊसबोटवरती बोटिंगची मजा घेतल्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला सकाळी नाश्ता करून निघालो कोचीनसाठी. आणि कोचीन, कारण माझं फ्लाईट होतं कोचीनवरून आमचं फ्लाईट होतं, पण कोचीनला एक दिवस स्टे करून फुल धमाल करावी असा विचार केला. त्यामुळे कोचीनला मी हॉटेल बुक केलं होतं. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या शेजारी जे हॉटेल आहे ते आहे कोट्टियाल गार्डन इन म्हणून, आणि हेच ते हॉटेल आहे जिथे मी तुमचा हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ह्या हॉटेलमध्ये मी आणि माझ्या फॅमिलीने पूर्ण आराम करण्याचा निर्णय घेतला. स्विमिंग पूलचा अनुभव करण्याचा निर्णय घेतला. जे स्विमिंग पूलमध्ये हा अनुभव तुम्ही घेता हे दिसते तुम्हाला. माझी फॅमिली स्विमिंग पूलमध्ये मजा करते आणि मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओ बनवतो. जर तुम्ही आलात तर तुम्ही कशा पद्धतीने हा व्हिडिओचा अनुभव घेऊन तुम्ही आपलं जे जर्नी आहे ती चांगली बनवू शकता. आणि अशा पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही संध्याकाळी आज जाणार आहोत, आराम करणार आहोत, थोडं कोचीचं एअरपोर्ट फिरणार आहोत आजूबाजूला. आणि उद्या सकाळी आमची 10:30 वाजता फ्लाईट आहे. आणि आमचं हॉटेल आणि एअरपोर्ट आजूबाजूला असल्यामुळे 2 तास पहिले आम्ही निघणार आहोत आणि एअरपोर्टला जाऊन आम्ही आमची फ्लाईट पकडणार. आणि कुठे जाणार आपण? विल गो टू मुंबई, आमची मुंबई. आणि आमच्या मुंबईला जाऊन आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि अशा पद्धतीने केरला म्हणतात की केरळभूमी म्हणजे गॉड्स ओन कंट्री इज केरला. अशा पद्धतीने आम्ही 5 ते 6 दिवस केरळामध्ये एन्जॉय केलं, धमाल केली, मस्ती केली. आणि असं म्हणजे मी म्हणतो की आयुष्यामध्ये ॲटलिस्ट एकदा तरी केरळाला यावं, केरळाचं निसर्ग सौंदर्य बघावं. केरळातली लोकं अतिशय पोलाईट आहेत, चांगले आहेत, हेल्पफुल आहेत. तुम्हाला त्यांच्या भाषेचा थोडासा प्रॉब्लेम होईल, पण जर तुम्हाला थोडीफार तुटकी इंग्रजी भाषा येत असेल आणि तुमच्या ड्रायव्हरला जर हिंदी येत असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ड्रायव्हर मदत करेल. आणि जर तुम्हाला थोडीफार इंग्लिश येत असेल काही प्रॉब्लेम नाही, थोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये तुम्ही येऊन इथे तुम्ही लोकांशी बोलू शकता त्यांच्याकडून. त्यामुळे जे म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जी मदत लागते, ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला नक्की हेल्प करतात, कारण दे आर व्हेरी व्हेरी पोलाईट. माझा अनुभव सांगतो, कारण मला जी लोकं भेटली ती सगळी पोलाईट होती, चांगली होती. ॲटलिस्ट शेवटी त्यांचं टुरिस्टवरतीच बिझनेस आहे. केरळामध्ये बेसिकली एक तर टीज आहे, टी गार्डन, रबर आणि टुरिस्ट हे त्यांचा मेन मोटो आहे, बिझनेस आहे, त्यांचा मेन बिझनेस आहे. त्यामुळे ते आपल्या टुरिस्टना कधीही नाराज करत नाही. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि खूप धमाल केली मी, खूप मजा. अशा मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव 5-6 दिवसांचं सांगणं कठीण होतं आणि थोडक्यात अनुभव बनणार नव्हता. त्यामुळे हा 10-15 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. पण ठीक आहे, थँक्यू सो मच. थकलो आहे. थँक्यू सो मच थँक्यू सो मच किरण ब्लॉगरला सपोर्ट करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ मीच तुम्हाला पाठवत राहीन. नेहमी फॉलो करा, मला फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एक इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवल्यापर्यंत आपल्या मराठी माणसाने केरळामध्ये आलं पाहिजे आणि हा अनुभव घेतला पाहिजे. केरळ ही देवजन्मभूमी म्हटली जाते. का म्हटली जाते तर हे आपण बघितलं पाहिजे. इथलं क्लिनलीनेस मला खूप आवडलेलं आहे. क्लिनलीनेस, इकडचे पोलाईट लोक आवडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने केरळामध्ये येऊन इथला अनुभव घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय करू शकतो हे पण आपण बघितलं पाहिजे. महाराष्ट्र हा माझा आहे, पण त्याच्यामध्ये मी अजून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याकडे टुरिस्ट वाढवू शकतो आणि आपल्याकडे आपण येऊ शकतो हे आपण करू शकतो नक्की. जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. वेलकम ऑन किरण ब्लॉगर. असंच कनेक्टेड राहा. किरण ब्लॉगरला सपोर्ट करण्यासाठी थँक्यू. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.